डिफेन्स फोर्सेसमध्ये आणि पॅरलल कॉर्पोरेट किंवा नागरिक क्षेत्रामध्ये ज्या क्वालिफिकेशन्स वगैरे लागतात त्या पॅरलल आहेत. सगळ्या नागरिक क्षेत्रातल्या ज्या क्वालिफिकेशन्स आहेत त्या सगळ्या आर्म फोर्सेसमध्ये आहेत आणि व्हायसे वर्सा दोघांमध्ये संधी आहे. तर ह्याच धाग्यावर मी पुढे नेऊन आपण ह्याचा विचार करायला बघू की नेतृत्व किंवा नेतृत्वाचे गुण जे आर्म फोर्सेसमध्ये जोपासले जातात त्याचा नागरिक क्षेत्रामध्ये कितपत प्रासंगिकता आहे का. मी बरंचसं ऐकतो की हे आर्मीवाले आहेत किंवा एअरफोर्सवाले आहेत, यांना विमान चालवणं चांगलं जाणतात, लढाई करणं चांगलं येतं, पण नागरिक क्षेत्रामध्ये सिव्हिलमध्ये हे थोडं यांना काय माहीत नाही फारसं कसं हँडल करायचं लोकांना, कसं काय हे करायचं. तर हे खरं आहे का किंवा यामध्ये किती दम आहे हे मी आज माझ्या प्रेझेंटेशनमध्ये आपण याचा शोध घ्यायचा प्रयत्न करू. म्हणजे एक मूलभूत प्रश्न आहे की नागरी नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी लष्करी नेत्यांच्या लढाऊ अनुभवातले धडे लागू करणं शक्य आहे का, हा प्रश्न आहे. आणि त्यासाठी हा माझा विषय जो आहे लष्करी लढाऊ नेतृत्वाच्या धड्यांची नागरी जीवनात प्रासंगिकता, अर्थातच रेलेव्हन्स ऑफ लेसन्स फ्रॉम मिलिटरी कॉम्बॅट लीडरशिप इन सिव्हिलियन लाईफ, हे 3 भागामध्ये मी करेल. एक ऑपरेशन खुकरी नावाचं एक ऑपरेशन, अनेक ऑपरेशन जसं सांगितलं की मी जम्मू काश्मीरमध्ये इतर भागांमध्ये मला सौभाग्य मिळालं अनेक ऑपरेशन्समध्ये भाग घ्यायचं, जवानांना लीड करायचं. आणि त्या ऑपरेशन्समध्ये भाग घेताना मी अनेक स्वतः एक माणूस म्हणून, एक लष्करी अधिकारी म्हणून खूप काही शिकलो. आणि त्या शिकवणीचा जो एक लष्करी अधिकारी शिकतो आपल्या जीवनात त्याचा नागरी रेलेव्हन्स किंवा प्रासंगिकता किती आहे. जसं मी आधी सांगितलं हा आजचा सब्जेक्ट आहे, त्यामुळे पुढचे 2 भाग की लष्करी नेतृत्वाचं मूल तत्व आणि बारकावे आणि त्या नेतृत्वाचं सामाजिक नेतृत्वास योगदान. सो लेट अस गो टू पहिला ऑपरेशन खुकरी. मी एक पुढच्या 10 मिनिटात जास्त डिटेलमध्ये न जाता एका ऑपरेशन डिटेल कसं झालं, आम्ही केलं काय, त्याच्यामध्ये टास्क होतं काय, आणि त्यामध्ये तुम्ही आता लक्ष देऊन त्यामध्ये बघा की प्रत्येक ठिकाणी एक प्रकारचं नेतृत्वाचे किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचे किंवा इतर ह्याचे काय काय बारकावे तुम्हाला दिसतात आणि तेच आपण पुढे बघू. सो ऑपरेशन खुकरी, जम्मू काश्मीरचं नैसर्गिक सौंदर्य आणि तेथील नागरिक यांचं आपले जे बहादूर सैनिक डोळ्यात तेल घालून व प्रसंगी प्राणांची आहुती देऊन त्याचं संरक्षण करतात. आता संरक्षण म्हणजे काय, म्हणजे हे थोडंसं मी तुम्हाला कल्पना देणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं सैन्य एका साईडला, ज्याला आपण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो, आणि आपल्या बाजूला आपलं सैन्य आहे, आणि मध्ये जे आहे याला आपण नियंत्रण रेषा असं म्हणतो. त्या ऑपोजिट हे जे चौकोनात लाल लाल दाखवले आहे ते शत्रूच्या पोस्ट आहेत, चौक्या आहेत, त्याच्या ऑपोजिट आपल्या चौक्या आहेत, आणि हे आपलं सैन्य जसं मी म्हटलं डोळ्यात तेल घालून 24 तास संरक्षण करत असतं. ॲक्च्युली ऑपरेशन खुकरीमध्ये स्पेसिफिक येतो. मी आता जे काही सांगणार आहे ते काही सुरक्षितता किंवा सिक्युरिटीच्या कारणामुळे मी नावं बदलली आहेत, थोडेफार प्रसंग 10% इकडे तिकडे केलेले आहेत, आणि जो भूप्रदेश पण आहे जे मी दाखवणार आहे तो ॲक्च्युअल भूप्रदेश नाही आहे, पण जवळजवळ तसाच होता. तर जे काही मी सांगणार आहे ते सगळं 99% तेच आहे, फक्त त्याला मी थोडासा त्यावर कव्हर घातलेला आहे एवढंच आहे.
त्यामध्ये आपल्या लेसन्समध्ये काहीही फरक पडणार नाही आहे. सो लेट्स गो आहे. ही नियंत्रण रेषा झाली. ही पुढची जी दिसतंय आपल्याला, हे शत्रूच्या नियंत्रणाखालचे क्षेत्र, ही अशी एक रिजलाईन होती आणि हे आमचं क्षेत्र इथं अशी एक रिजलाईन होती. शत्रूच्या रिजलाईनमध्ये आपण याला म्हणू झुलू पोस्ट, झुलू 1 2 3, आणि आपले जे पोर आपण म्हणू शेर 1 2 3 आणि इतर पोस्ट होत्या. एक पोस्टमध्ये इथे दिसते खुकरी. खुकरी ही टेम्पररी पोस्ट होती, जे विंटर्समध्ये आम्ही वॅकेट करायचो आणि मध्ये ऑक्युपाय करायचो. कधी व्हायची कधी नाही. आणि मागचे कित्येक 50 वर्ष असं झालं होतं की कोणी कोणाला फारसा, पाकिस्तानने आपल्याला किंवा आपण पाकिस्तानला फारसा उगाचच त्रास दिलेला नाही. त्याच्यामध्ये त्यांच्या पण बऱ्याच टेम्पररी पोस्ट आहेत, पण त्या आम्ही तशाच राहू देतो. पण एक दिवशी यांनी ऑक्युपाय करून टाकलं. का केलं माहीत नाही, पण आपली पोस्ट त्यांनी ऑक्युपाय केली आणि त्यावर पूर्ण आपला ताबा घेतला आणि आपल्या गन्स, आपले सगळे हत्यार, आपले सैनिक तिथे सशक्तपणे उभे केले. तर आपण आता पुढे जी हे ॲक्च्युअल एरियाचा आपण बघणार आहोत फोटोग्राफ्स, तर हा एरिया याचा फोटोग्राफ बघणार आहे. मुद्दा मी हायलाईट केलं आहे म्हणजे ही जी रिजलाईन आहे, हे पोस्ट आहेत, त्या तुम्हाला ह्या फोटोमध्ये हे यावेत. ही नियंत्रण रेषा आहे, ही झुलू 1 2 3 आणि हे सगळं शेर 1 2 3 हे असं आहे. मिशन आमची होती खुकरीला परत मिळवणे, फुत्री कोस्ट परत काबीज करणे, हे मिशन आमची होती. ऑपरेशन प्लॅन आमचा काय होता? हल्ल्याच्या योजनेचा जो आत्मा होता, बेसिक हे की शत्रूला गाफील करून अचानक हल्ला करायचा त्याच्यावर. कारण शत्रूला पण माहिती आपण हल्ला करणार आहे, काही हे नाही आहे, पोस्ट कॅप्चर करण्याचा परत प्रयत्न करणार आहे. म्हणून त्याला गाफील ठेवून, त्याला चकवून कसा हल्ला करायचा त्यामध्ये आमचा पूर्ण वेळ गेला. म्हणजे त्याच्या नकळत सर्वात अनपेक्षित दिशेने, सर्वात अनपेक्षित वेळी आणि सर्वात अनपेक्षित पद्धतीने त्याच्यावर हमला करणं. सर्वात अपेक्षित दिशा ही होती, समोरून हल्ला करा, रिज लाईनवरून करा. त्यामुळे ही आम्ही कॅन्सल करून टाकली. सर्वात अनपेक्षित दिशा ही होती, ज्याच्यावर पूर्ण असा एक कडा होता आणि त्या कड्यावर शत्रूला किंवा कोणालाच वाटणार नाही की तिथून कोणी हल्ला करू शकतं, वर जातो. म्हणून सर्वात अनपेक्षित दिशा आम्ही निवडली. हा खोकरीचा साईड व्ह्यू आहे आणि हे जे कडे आहेत तिथे स्पेशस गिर्यारोहकची तुकडी आम्हाला लागणार होती आणि ते ट्रेनिंग, अशी ट्रेनिंग करलेले जवान आमच्याकडे होते. आणि पुढे विचार मंथन आर्मीमध्ये किंवा हे एक साधारण हे आहे की हां तुम्ही हुकूम द्या काम होऊन जातं, तसं नाही आहे. कारण प्रत्येकाच्या जीवावर बेतलेलं असतं, प्रत्येकजण आपला विचार देतो, प्रत्येकजण तुम्हाला त्याला काही वाटत असेल की तुमचं ॲग्रीमेंट नाही आहे, प्लॅन हा बरोबर नाही आहे, तुम्ही असं केलं तर कसं, प्रत्येकजण अक्षरशः भांडून आमचे आर्ग्युमेंट्स होतात. तर विचार मंथन होतं नियोजित प्लॅनबद्दल आणि परस्पर विरोधी मतांचं देवाणघेवाण आणि शेवटी सहमती बनवण्याची दीर्घ प्रक्रिया एका लीडरला, कमांडरला करावी लागते, ज्याला आपण कन्सेन्सस बिल्डिंग म्हणतो. मी हे का हायलाईट करतोय की ह्या ज्या स्किल्स आहेत या आर्म फोर्सेसमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या डेव्हलप करतो आणि त्याचा जो फायदा, त्याचा जो रिलेव्हन्स आहे हे बाहेरच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये म्हणा किंवा इव्हन तुमच्या ओन फॅमिली लाईफमध्ये, सिव्हिल लाईफमध्ये याचा कसा फायदा होऊ शकतो हे आपण बघू. ओके, सो शेवटी आम्ही हल्ल्याचे प्लॅन केला की लॉन्चिंग पॅड म्हणजे जिथून लॉन्च करायचे ट्रूप्स लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळून, आदल्या रात्री लॉन्चिंग पॅडमध्ये शत्रूच्या नाकाखाली पण त्याला नकळत गनिमी काव्याने आमच्या सैनिकांचं आगमन तिथं छुप्या यांनी ठेवायचं. हल्ल्याच्या रात्री फायर सपोर्ट बेस म्हणजे हेवी वेपन्स असतात जे असॉल्टमध्ये, अटॅकमध्ये ट्रूप जातात, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी दुश्मनाच्या पोस्टवर फायरिंग करत असतात, त्याचं हेड डाऊन करण्यासाठी आणि आपल्या असॉल्ट ट्रूप्सचा कव्हर फायर देण्यासाठी असे 3 फायरिंग बेसेस स्थापन करायचा हा प्लॅन होता.
आणि मध्यरात्रीनंतर खुक्रीच्या पोस्टकडे आक्रमण करायचं, सैन्याची हालचाल आणि मूक हल्ला, सायलेंट हल्ला म्हणजे नॉर्मली कुठल्याही हल्ल्याच्या आधी मी जसं म्हटलं भरपूर फायर सपोर्ट, आर्टिलरी फायर वगैरे देतात, पण आम्ही सायलेंट हल्ला करायचा ठरवलं म्हणजे शत्रूला शेवटपर्यंत गाफील. यामध्ये रिस्क होती जवळ. आर्टिलरी फायर त्याच्यावर नाही केलं आणि आमचे सैनिक जर एक्सपोज झाले, जर सरप्राईज लॉस झालं तर मग पुढे काय. तरी ही रिस्क घेऊन जसं मी म्हणलं की दुश्मनला गाफील ठेवायला आम्ही सायलेंट अटॅक करायचं प्लॅन केला होता. आणि मध्यरात्रीनंतर का की शत्रू त्यावेळी कमीत कमी सतर्क असतो, गाफील असो आणि कडा पार करून पुढे शत्रूवर हल्ला आणि असॉल्ट. पोस्टवर कब्जा केल्यानंतर शत्रू आणि पर्टिक्युलरली पाकिस्तानी जे आहेत इमिजिएट काउंटर अटॅक करतात तुमच्यावर, तुम्हाला तिथून घालवायचा प्रयत्न करतात. कारण जसजसं आपले सैनिक एका नवीन पोस्टवर हल्ला करून त्याला काबीज करत त्यावेळी ते कम्प्लीट इम्बॅलन्स असतात आणि ती शत्रूसाठी चांगली वेळ असते त्यांना तिथून खदडून लावायची. ज्याला काउंटर अटॅक म्हणतात, प्रतिहल्ला म्हणतात आणि जोरदार प्रतिहल्ला करतात. त्यासाठी ट्रूप्सला त्यावेळी क्रिटिकल वेळ असते ती तिथे इस्टॅब्लिश करण्याची. ओके. आणि शिवाय ही तर योजना झाली ज्याला आपण कॉन्टिन्जन्सी प्लॅनिंग म्हणतो, पर्यायी योजना. हे झालं तर काय, ते झालं, अशा 10 कॉन्टिन्जन्सी करून प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी सगळं आम्हाला कुठल्याही ऑपरेशनमध्ये करावं लागतं कारण स्टेक्स आर व्हेरी हाय. ओके. पुढे आता हे करण्यासाठी टीम काय होती ते बघू आपण. ही आमची टीम होती. हा जो गुरखा हॅटमध्ये आहे तो मी मध्ये आहे आणि माझा सेकंड कमांड, याला आपण इंटेलिजन्स प्लॅनिंग आणि कंट्रोल ग्रुप म्हणू. दुसरा आहे असॉल्ट ग्रुप जे ॲक्च्युली अटॅक करणार होते आणि त्यामध्येच गिर्यारोहक जे असॉल्ट रॉक क्लाइंबर्स, क्लिफला ते तिथं रोप्स बांधून आपल्या साथीदारांना वर घेणार होते, हा तो ग्रुप होता. आणि मग 3 फायर सपोर्ट बेसेस आपण बघितले, 3 ग्रुप्स होते आणि एक रिझर्व्ह ग्रुप कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी कमांडरकडे जे त्यावेळी जवान असावेत तर तसे होते. आणि परस्पर पूरक कौशल्य कुठल्याही टीममध्ये टास्क दिलं की प्रत्येकाला काहीतरी वेगळं कौशल्य लागतं. टीममध्ये कुठल्या कौशल्याचं टास्कप्रमाणे जरूरत आहे तर तो आपण बघितलं की कोणी रॉक क्लाइंबर्स होतं, कोणी मॉटर फायरर्स होतं, कोणाकडे इंटेलिजन्स कसं गोळा करायचं याचं स्किल होतं, तर कोणाकडे रायफल्स कसे फायर करायच्या त्याचं स्किल होतं वगैरे वगैरे. आता आपण बघू ऑपरेशन कसं कंडक्ट द ऑपरेशन. तर ठरल्याप्रमाणे प्लॅनप्रमाणे आदल्या रात्री आमचं लॉन्चिंग पॅडमध्ये गनिमी काव्याने सैनिकांचं यशस्वी आगमन झालं. शत्रूला काहीही कळालं नाही. आक्रमणाच्या रात्री अंधार पडल्यानंतर सैनिकांनी ठरल्याप्रमाणे फायर बेसेस इस्टॅब्लिश केले आणि मध्यरात्रीनंतर जसा पर्वतावर अंधार पसरतो आणि आक्रमणकारी सैन्य असॉल्टिंग ट्रूप्स अजूनही लॉन्चिंग पॅडमध्ये विश्रांती घेत आहेत, त्यांना मध्यरात्रीनंतर जायचं आहे, त्यांना माहिती आहे तोपर्यंत सैनिकांना विश्रांती देणं फार जरुरी असतं. पण त्याच वेळी एकदम काय झालं आणि हे काय झालं हे लक्षात ठेवा, कारण त्यावेळी फ्लेक्सिबिलिटी ऑफ माइंड जे म्हणतं कमांडरला एक वेगळे निर्णय घ्यावे लागतात. तर त्यावेळी जे काही झालं हे पुढे आहे. यात मी बरंच साऊंड इफेक्ट घेतलेले आहेत तर मला वाटतं तुम्हाला ऐकू यावं म्हणून. निसर्गाचं उग्र नृत्य सुरू होतं. मेघगर्जना, वीज, पाऊस, थोडासा स्नोफॉल. याच्यामध्ये 2 ऑप्शन्स की बाबा अटॅक मागे घ्या हे आहे किंवा ठीक आहे थांबू आपण, मध्यरात्रीनंतर हवा ठीक झाली तर करू. आम्ही काय निर्णय घेतला? आम्ही निर्णय घेतला थांबायचं नाही, या खराब हवामानाचाच फायदा घ्यायचा, शत्रूला गाफील असताना त्याच्यावर हल्ला करायचा आणि मध्यरात्रीची वाट पाहण्याऐवजी ताबडतोब हल्ला सुरू करण्याचा आम्ही आदेश दिला. आणि हल्लेखोर सैन्य जे आहे ते शत्रूची शिकार करण्यासाठी खुक्रीच्या दिशेने कूच करतात आणि त्यांनी कड्यापर्यंत पोहोचतात. प्लॅनप्रमाणे या तुकडीतले जे गिर्यारोहक होते हे पुढे होऊन कड्यावर चढतात
आणि त्यावर दोर बांधून आपापल्या साथीदारांना कडा पार करायला मदत करतात. आक्रमणकारी तुकडी मग पूर्ण सज्ज होते वर चढून. शत्रू यावेळी पूर्ण गाफील आहे, त्याला माहितीच नाहीये काय होतंय. तर कंप्लीट सरप्राईज आम्ही अचीव्ह केलं याच्यामध्ये. पुढे होतं असॉल्ट तुकडीचा जो कमांडर आहे त्याच्याकडून इशारा मिळताच शत्रूवर सगळ्या शस्त्रास्त्रांची भयानक आग ओकली जाते आणि एकदम आलेल्या संकटाची त्याला कल्पनाच होत नाही व तो भांबावून एकदम निष्प्रभ होऊन काय होतं त्याला कळत नाही. 5 मिनिटाच्या धुमश्चक्रीनंतर, भयानक धुमश्चक्रीनंतर गोळीबार बंद होतो. पुढे असॉल्ट तुकडीतील जे सैनिक आहे अगम्य साहसाची पराकाष्ठा करून शत्रूने लावलेल्या माइनफील्ड म्हणजे सुरुंग लावतात शत्रू आपल्या डिफेन्सच्या समोर, त्यामधून जाऊन त्याच्यावर हल्ला करतात. आणि शत्रूची परिस्थिती काय, तर काही तर मेलेले आहेत आपल्या फायरिंग वगैरे में हल्ल्याने, काही जखमी आहेत आणि काही अक्षरशः पळून गेलेले आहेत. पण आपल्या सैनिकांना गमवायला वेळ नाही. शत्रूच्या अपेक्षित प्रतिहल्ल्याला तोंड देण्यासाठी ते लागलीच त्यांना तयार व्हा. जसं मी म्हणलं, प्रतिहल्ला येणार आहे नक्की, त्यासाठी तयार व्हायचं आहे. आणि जोपर्यंत शत्रूला नक्की कळलं काय झालंय आणि तो सूड बुद्धीने प्रत्युत्तर आम्हाला देऊ लागतो. खुकरीवरील आपले जे सैन्य आहे त्या सैन्यावर शत्रूच्या मशीनगन, मॉर्टर्स आणि तोफखान्याचा प्राणघातक मारा सुरू होतो. शत्रूला आता कळलेलं आहे. आमचे मॉर्टर्स सुद्धा आणि तोफखाना सुद्धा शत्रूला ठिकाणावर मारा करू लागतात व आपल्या सैनिकांना खुकरीवर गंभीरपणे ताबा करायला मदत करतात. मला टीम लीडरचा रेडिओ सेट वर कॉल येतो. थोडा व्हॉल्यूम कमी करतो. एक आपले 2 सैनिक जखमी झालेले आहेत आणि परिस्थिती गंभीर आहे. त्यांना वेढलं सुद्धा आहे पाकिस्तान सैन्याने. त्यामुळे इमिजिएट कारवाईची, इमिजिएट त्यांना रसद पुरवायची आणि मदत करायची गरज आहे. एक प्रकारचं क्रायसिस आहे. तर रिझर्व्ह सैन्य त्यासाठी असतं. आम्ही राखीव सैन्य पाठवलं, खुकरीकडे कूच केलं आणि त्या सैन्याने पूर्ण परिस्थिती काबीज केली, कारण कंट्रोलमध्ये आणली. ते आपल्या साथीदारांची मदत केली, जखमींची काळजी घेतली आणि शत्रूंच्या वारंवार होणाऱ्या प्रतिहल्ल्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. शेवटी जेव्हा रात्र संपते तेव्हा एक रात्रभर केल्या कारवाईनंतर शत्रू पूर्णपणे पराभूत झालेला आहे हे स्पष्ट होतं आणि सैनिकांनी आपली मिशन यशस्वीरित्या पार केली आहे हे स्पष्ट. शत्रूचा 1 ऑफिसर आणि 6 जवान मारले गेलेले होते आणि खुकरी पोस्ट परत आमच्या कब्जामध्ये आली होती. सैनिकांना मी शाबास केलं. हे सगळं तुम्ही केलेलं आहे आणि आय एम प्राऊड ऑफ यू. तर हे सगळं झाल्यानंतर आर्मीमध्ये म्हणतात जसं जंगल आणि मंगल, की आता ध्येय साध्य झाले आहे, आता पार्टी करूया, आता थोडं चिल करूया. तर काम आणि रिक्रिएशन दोन्ही बरोबर सुरू करायला. आता हे मी सगळं तुम्हाला का सांगितलं, तर यातले जे काही लेसन्स आहेत या केस स्टडीमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं दिसतं हे पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये मी कव्हर करून मग तुमचा निरोप घेईन की ऑपरेशन खुकरीपासून काही महत्त्वाचे धडे, संघीय कार्य किंवा सामूहिक टीमवर्क, प्रेरणा, यातले तुम्ही बघितलं सैनिक एकूण एक माणूस अगदी मोटिवेटेड होता. दुसरं होतं की टोटल कमिटमेंट टू द टीम ऑब्जेक्टिव्ह, की जोपर्यंत तुम्हाला ओनरशिप होत नाही की हे टास्क माझं आहे तोपर्यंत काही उपयोग नाही. यालाच टीमवर्क म्हणतात. की वैयक्तिक ध्येय किंवा स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा किंवा प्राणाची पर्वा न करता संघाच्या ध्येय किंवा उद्दिष्टांप्रती प्रतिबद्धता, यालाच टीमवर्क
आणि हे तुम्ही याच्यामध्ये बघितलं या ऑपरेशनमध्ये. परस्पर पूरक कौशल्य हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. कॉम्प्लिमेंटरी स्किल्स एकमेकाला पूरक ज्या आहेत त्या. दृढ विश्वास, जोपर्यंत एकमेकावर ट्रस्ट नाही. असॉल्ट पार्टीला ट्रस्ट पाहिजे की फायर सपोर्ट पार्टी जी आहे मला पूर्ण वाचवेल, मला हे करेल. सो कंप्लीट ट्रस्ट पाहिजे. एनिथिंग सर? ओल्ड एज. कोलॅबरेशन, कॉम्पिटिशन नाही. टीममध्ये एकमेकाशी कॉम्पिटिशन नसतं, कोलॅबरेशन असतं. म्हणजे सहभागिता असते आणि म्युच्युअल अकाउंटेबिलिटी. म्युच्युअल अकाउंट म्हणजे की जर दुसऱ्याचं काम कमी राहिलं तर मला पण वाटतं की नाही मी पण जबाबदार आहे त्याच्या कामासाठी. म्हणून एक दुसऱ्यांना हेल्प आणि एक दुसऱ्यांच्या सक्सेसमध्ये आनंद घेणं, एक दुसऱ्यांच्या फेलियरमध्ये किंवा टास्क अचीव न घेणं, दुःख प्रत्येकाला दुःख घेणं, याला म्युच्युअल अकाउंटेबिलिटी हा या याच्यामध्ये तुम्ही बघितलं. नेक्स्ट, लिडरशिपचे लेसन्स आपल्याला काय मिळतात नेतृत्वाचे, की कम्युनिकेशन, संवाद, कन्सेन्सस बिल्डिंग हे आपण बघितलेलं आहे. इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, प्लॅनमध्ये क्रिएटिव्हिटी, तो एक्झिक्यूट करण्यामध्ये इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, फ्लेक्सिबिलिटी, की मनाची फ्लेक्सिबिलिटी लागते, की जी खराब हवामान एकदम सुरू झालं त्याचा फायदा कसा घ्यायचा, की ती प्लॅनमध्ये बदली प्रसंगाप्रमाणे. नेक्स्ट, क्रायसिस मॅनेजमेंट, गंभीर जो प्रसंग होता त्यावेळी मन शांत ठेवून कसं क्रायसिस मॅनेज करायचं याचं ट्रेनिंग, याचं पूर्ण एक प्रकारचं उपयोग आम्हाला आर्म फोर्समध्ये करावा लागतो. आणि नेतृत्वाची नीतिमत्ता म्हणजे एक खरा नेता यशाचं जे श्रेय असतं ते आपल्या टीमला, आपल्या संघाला देतो, स्वतःला नाही. इनफॅक्ट अपयशाची जो जबाबदारी असतो तो स्वतः उचलतो. हे ट्रेनिंग आर्म फोर्सेसमध्ये आम्हाला मिळतं आणि ह्याचाच बाहेर भरपूर रेलेव्हन्स किंवा वापर आहे. तर मूल तत्व काय आहेत लष्करी नेतृत्वाचे? आपण बघतो चारित्र्य, एक प्रकारचा कोड ऑफ ऑनर. कोड ऑफ ऑनर म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग, सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ युअर कंट्री कम्स फर्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाईम. देशाचं ऑनर, वेलफेअर अँड कम्फर्ट ऑफ द मेन यू कमांड कम नेक्स्ट. युअर ओन ईज, कम्फर्ट अँड सेफ्टी कम लास्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाईम. अर्थातच देशाची सुरक्षा, सन्मान आणि कल्याण प्रथम येतो नेहमी. तुमच्या सैनिकांचा सन्मान, तुमच्या कमांडच्या खाली जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान, कल्याण आणि आराम त्यानंतर येतो. तुमचा स्वतःचं सोय, आराम आणि सुरक्षितता अगदी नेहमी शेवटी येतं. हे लक्षात ठेवा. हे ब्रीदवाक्य किंवा हा ऑनर कोड आहे. नेक्स्ट आहे वैयक्तिक प्रोफेशनल कॉम्पिटन्स. तो तर लागतो प्रत्येकामध्ये. त्यानंतर कार्यसिद्धी, इंटेन्स कमिटमेंट टू द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. कारण इतकं हे असतं की लढाईच्या रणांगणामध्ये उपविजेता नाही आहे. आयदर यू विन ऑर यू लूज. देर आर नो रनर्स अप. इंटरपर्सनल स्किल्स बघितलेला आपण आहे. चेंज एजंट, की झपाट्याने बदलणारे युद्धाचे जे स्वरूप आणि राष्ट्रीय सुरक्षेला सतत निर्माण होणारे नवनवीन धोके जे आहेत त्यामुळे लष्करी नेत्याला एक प्रकारचा चेंज एजंट होणं हे जरुरी आहे. योगदान काय देऊ शकतो आणि हे तुम्ही बघता. फोकस, कमिटमेंट, टीम स्पिरिट, कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट, यु नो, अनुशासन, डिसिप्लिन आणि पंक्च्युअलिटी, मेटिक्युलस प्लॅनिंग, डिसायसिव्हनेस, डिसिजन घ्यायची क्षमता. फार मोठं एका लीडरची एकमेव जर क्वालिटी असेल, इम्पॉर्टंट क्वालिटी, ते त्याची डिसिजन घ्यायची क्षमता जी आहे सर्वात इम्पॉर्टंट. आणि आर्म फोर्सेसमध्ये भरपूर याचं प्रशिक्षण आम्हाला मिळतं. लवचिकता आपण बघितलेली आहे. आणि सिच्युएशन लिडरशिप, कार्य, जवानांचं वेलफेअर किंवा त्यांची काळजी घेणं आणि त्यांना टास्क. प्रत्येक जवान जो मरतो किंवा त्याचा प्राण जातो तो त्याच्या कमांडरला आपला मुलगा गमावण्यासारखा आहे. त्यामुळे म्हणतात की आर्म फोर्सेस किंवा सैनिकाला युद्ध नको असतं,
युद्धासाठी तो प्रिपेअर करतो, पण त्याला युद्ध खरं म्हणजे नको असतं. कारण त्याच्या प्राणाची आहुती, त्याच्या कॉम्रेडच्या प्राणाची आहुती त्यात जात असते, हे त्याला माहिती असतं. पण ते असताना सुद्धा त्याचा जो बॅलन्स आहे की टास्क आहे त्यासाठी प्राणाची आहुती द्यायला तो तयार आहे. व्हॉट आय मीन इज दिस. सो अंतिम निष्कर्ष आहे की लष्करी नेत्याच्या लढाऊ अनुभवातून नागरी क्षेत्रातील नेतृत्वाला अधिक प्रखर करण्यासाठी फार मोठे योगदान होऊ शकते. आणि आपल्याला माहिती पाहिजे की प्रभावी नेते जे असतात लक्ष्यसिद्धीसाठी रणनीतीवर नाही, नॉट ऑन स्ट्रॅटेजीज, बट दे बँक और दे बेट ऑन पीपल. लष्करी नेतृत्वाचं हेच नागरी जीवनाच्या नेतृत्वाला किंवा नागरी जीवनाला हे फार मोठं एक योगदान होऊ शकतं. आणि फायनली टू कन्क्लूड, सर्वांसाठी नेतृत्व आणि संघ बांधणी अर्थातच लिडरशिप आणि टीम बिल्डिंग या विषयावर एक छोटासा एक अभ्यासक्रम म्हणा किंवा कोर्स म्हणा, ज्याचा आम्ही सैन्य दलामध्ये काटेकोर याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करतो. लिडरशिप आणि टीम बिल्डिंग यावर एक अभ्यासक्रम. सर्वात 6 महत्त्वाचे शब्द मी कबूल करतो माझी चूक झाली. सर्वात 6 शब्द महत्त्वाचे आहेत. 5 सर्वात महत्त्वाचे शब्द मला तुमचा फार अभिमान आहे. 4 महत्त्वाचे शब्द सर्वात महत्त्वाचे तुमचं मत काय आहे. 3 सर्वात महत्त्वाचे शब्द आपण करू शकतो, वी कॅन डू इट. 2 सर्वात महत्त्वाचे शब्द थँक्यू. आणि 1 सर्वात महत्त्वाचा शब्द वी. आणि 1 सर्वात कमी महत्त्वाचा शब्द सर्वात कमी महत्त्वाचा शब्द मी. अजिबात महत्त्वाचा नाहीये. आपण सगळे आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ. थँक्यू अँड यू आर ऑल पोटेन्शियल लीडर. थँक्यू. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.